सोशल मीडियासाठी असे बरेच माझ्यासारखे लोक आहेत जे मनसे पक्षासाठी फुकट काम करू इच्छितात, पण त्यांना सोबत घेतलं जात नाही, त्यांना ओचूच दिलं जात नाही वर. आजपर्यंत मी स्वतः राजसाहेबांपर्यंत कधीच पोहोचलो नाही किंवा राजसाहेबांना कधी भेटलो नाही. ॲप्रिशिएट करणं असतं ना, ते कधीच मला या मनसे पक्षातून दिसलं नाही, मला जाणवलंच नाही कधी. इतकं पक्षासाठी, इतकं मराठी माणसासाठी बोलून पण एखादा पक्ष जर का दखल घेत नसेल तर मी कशाला इथं थांबलोय ना, माझी काही किंमत आहे का नाही. असं वाटतं जिकडे किंमत नाही तिकडे मी थांबलोय. ही सरळ भावना जी आहे ना मित्रांनो माझ्या मनामधली, मी तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा मनसेने चांगलं काम केलं तेव्हा तेव्हा मी मनसेबद्दल चांगल्या पद्धतीने बोललो, पण मला आता असं वाटतं काही कन्फ्युजन जे आपल्याला दिसतंय त्याबद्दल पण बोलणं गरजेचं आहे. पक्ष हा का हरतोय याबद्दल पण बोलणं गरजेचं आहे. मी परवा एक पोस्ट टाकली, त्या पोस्टमधून मला तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते मी मांडलं. काही लोकांनी ती पोस्ट पाहिली नसेल त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ माझा घेऊन येतोय. राजसाहेबांनी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगली स्ट्रॅटेजी आखली होती, योजली होती. आपण पाहिलं सुरुवातीपासून चांगला माहोल होता, दोन भाऊ एकत्र आले होते, मराठी माणसाची ताकद वाढली होती का तर हो वाढली होती, मराठी माणसामध्ये पॉझिटिव्हिटी होती. पण काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांना असं वाटलं की आम्हाला मतदान होईल, आम्हाला मतदान पडतील, पण त्यांनी कामं जी आहेत ना ती काय बोलतात ना, ते युती नवीन झाले होते तर त्याच्यामुळे दोघांची मतं जुळण्यासाठी म्हणून शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मतं जुळण्यासाठी थोडा वेळ गेला. आता बऱ्याच ठिकाणी मनसेला शिवसेनेने पाठिंबा दिला नाही हा जो आरोप आहे तो काही ठिकाणी आहे. आणि मला एकाने तो फोन करून सांगितला, पण आपले एक आहे वरळीचे जे नगरसेवक होऊ शकले असते, पण त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचाच एक अपक्ष म्हणून कोणतरी उमेदवार उभा केला आणि त्यांनी ते 3,000 मतं खाल्ली. आणि जो जिंकणारा शिंदे सेनेचा होता त्याला 6,000 मतांनी तो जिंकला. आणि हे आपले मनसेचे जे आहेत ते त्यांनी 3,000 मतं मिळाली. म्हणजे जवळजवळ ते जिंकण्याच्या मार्गावर होते, पण तो मनसेचा उमेदवार हरला. पण राजसाहेबांनी पण देखील तेच सांगितलं की काही ठिकाणी जे पदाधिकारी आहेत ना ते बरेच खोटे बोलत आले. म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा प्रशिक्षक राजसाहेब पाठवतात की एका प्रभागामध्ये एका विभागामध्ये काम कशा पद्धतीने चालू आहे, एक आराखडा जो असतो तो राजसाहेबांपर्यंत पोहोचवायचा असतो की काय रिझल्ट आहे, तर तिकडे रिझल्ट जो आहे तो बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी खोटा रिझल्ट पाठवला. त्याच्यामध्ये आमच्या इथे उत्तम काम चालू आहे, 1 नंबर काम चालू आहे आणि आमच्या इथे सीट आली तर निवडून येईल. पण खरी गोष्ट म्हणजे अशी आहे ना मित्रांनो, जिकडे तिकडे 2,000 पण मतं प्रभागामध्ये पडत नसतील मनसेला, तिकडे तुम्ही विचार करा की 18 वर्षात 19 वर्षामध्ये पक्षाची बांधणी काय झाली असेल. चला आपण मान्य करू शकतो नवीन पक्ष इतर सगळ्या गोष्टी आहेत, पण दर निवडणुकीमध्ये तोच आकडा जर का येणार असेल तर मग 5-5 वर्षामध्ये पदाधिकारी तिकडे काय काम करत असेल हा मोठा प्रश्न आहे. आणि राजसाहेबांना मला असं वाटतं जिकडे 2,000 पण मतदान होत नसेल ना तिकडे पदाधिकाऱ्यांची बदली केली पाहिजे. कारण काय होतंय ना, आजपर्यंत बाकीचे लोक आहेत ज्यांना काम करण्याची संधी मिळत नाही, ज्यांना काम करण्याची त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल असतं, पण त्यांना वर येऊन देत नाही किंवा मग वर येण्याचे मार्गच त्यांच्यासाठी बंद केलेले असतात. हे अशा पदाधिकारी काय करतात, मग राजकारण तरी सोडतात किंवा मग पक्ष तरी सोडतात. आज बरेच जे मोठे मोठे पदाधिकारी असतील, आज बरेच लोक जे आहेत ते पैसा घेऊन किंवा नगरसेवक जे आहेत, इच्छुक उमेदवार जे आहेत, इतर लोक आहेत ते पैसा घेऊन पक्षांतर करतात. पण जे कार्यकर्ते असतात, जे साधे निष्ठावंत एकनिष्ठ असतात, ते काय पैशासाठी जात नसतात, त्या पक्षामध्ये आपली किंमत कमी झालेली असते म्हणून जात असतात. मला असं वाटतं याचा नीट विचार करावा. तिकडे मग कोणी समजा राजीनामा दिला पक्षाचा की बाबा रे मला वरपर्यंत जाताच येत नाही किंवा राजसाहेबांपर्यंत पोहोचूच दिलं जात नाही, मग त्यांनी कंटाळून जर का समजा राजीनामा दिला पक्षाचा, एखाद्या कार्यकर्त्याने, साध्या गटाध्यक्षाने, साध्या उपशाखाध्यक्षाने जर का राजीनामा दिला तर मग त्याला टीका केली जाते, पण त्याची भावना नाही समजून घेत की बाबा रे तो का पक्ष सोडून गेला, कारण त्याला वरपर्यंत पोहोचून दिले नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आज मी तुम्हाला सांगतो 2 महत्त्वाच्या गोष्टी मी प्रत्येक वेळा सातत्याने सांगितलं, एक तर कार्यकर्ता शिबिर आणि एक तर सोशल मीडिया. त्या पहिल्या मुद्द्यावर मी येतो. कार्यकर्ता शिबिर म्हणजे नक्की काय, तर कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे की बाबा आपली भूमिका काय, आपण यादीवर कसं काम केलं पाहिजे. मनसेचा कार्यकर्ता जो आहे ना, पदाधिकारी जो आहे ना, तो रस्त्यावर काम करण्यासाठी 1 नंबर आहे. म्हणजे त्याच्यासारखा पदाधिकारी कार्यकर्ताच नाही आहे कोण जो मनसेसारख्या रस्त्यावर काम करेल. पण मला असं वाटतं रस्त्यावर फक्त काम करून नाही चालू शकत, आपल्याला यादीवर पण काम करणं गरजेचं आहे. बाकीचे पदाधिकारी पक्षातले आपण जर का पाहिलं तर यादीवर अशा पद्धतीने काम करतात, त्यांचं एका यादीच्या पानांवर पण एक पानाप्रमुख म्हणून असतो जो प्रत्येक पानावर काम करत असतो. त्या लोकांपर्यंत पोहोचतात, त्या लोकांपर्यंत 5 वर्ष पोहोचून त्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या, त्याच्या घरात जाऊन त्यांच्याशी गप्पा मारणं, इतर सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या बाकीच्या पक्षातले लोक, भाजपच्याच मी तुम्हाला सांगतो भाजपचे लोक हे करत असतात. त्यांचं RSS संघटना आपण जर का पाहिलं तर लोकांच्या घरापर्यंत पोहोचतं. आपल्याकडे संघटनाच नाही आहे, आपले कार्यकर्ते पदाधिकारी पण कोणीतरी काम घेऊन आलं मग त्याचं काम करणार, होत नसेल तर मग नाही बोलणार. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्या पक्षाचं नाव खराब होतं. एखादा पदाधिकारी, एखादा कार्यकर्ता जेव्हा काम करत नाही, ज्याच्याकडून काम होत नाही, मग त्या पक्षावर येतं. असे मनसेचे बरेच पदाधिकारी ज्यांच्या कानावर एखादी गोष्ट पडली ते धावून जातात, पण असे बरेच पदाधिकारी ज्यांच्या कानावर गोष्ट पडली ते इग्नोर करतात. असे पण लोक आहेत आणि असेच लोक पक्षाला घातक आहेत. तिकडे फक्त मनसे ह्या पक्षाच्या नावावर हे लोक फक्त जिवंत आहेत. आणि मला असं वाटतं हे कामं नाही करत, काय नाही, अशा पदाधिकाऱ्यांना राजसाहेबांनी तिकडून काढणं गरजेचं आहे. राजसाहेब कुठे शाखेवर आले, राजसाहेब कुठे भेटणार असतील तर ते पुढे करणारे पण काही एक कॅटेगरी असते, पण तसं कामांसाठी पुढे कोणी करत नाही. खरं काम कोण करतात, जिकडे मतदान हे आपल्याला दिसतं ना ते खरं यादीवर काम करत असतात, ते खरं इतर सगळ्या गोष्टी
गोष्टीवर काम करत असतात. फक्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर काम करून नाही चालणार मनसेच्या, हे असं मला असं वाटतं. प्रत्येकाकडून आपण जर का पाहिलं असेल तर प्रत्येकाचा थॉट तोच आहे. रस्त्यावर मारामारी करून इतर सगळ्या गोष्टी करून आपल्याला गुंड ठरवलं जात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपला बाहेर पडावं लागणार. आपला एक कार्यकर्ता कसा असतो, आपला एक कार्यकर्ता यादीवर 5 वर्ष कसा काम करतो, म्हणजे निवडणुका आल्या म्हणून यादीवर काम करायला घ्या आपल्या प्रोटोकॉलनुसार, असं नका करू. मी असं सांगितलं, आपल्याला काही लोकांना कार्यकर्त्यांना यादीवर काम कसं करायचं हे पण माहिती नसतं मनसे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना. मग ते आता शिवसेना युती होती, पहिल्यांदा युतीमध्ये काम करताना शिवसेनेकडून बऱ्याच कार्यकर्त्यांनी शिकलं. बऱ्याच कार्यकर्ते, मी सगळेच बोलत नाही, बऱ्याच कार्यकर्त्यांनी शिवसेना ही कशी काम करते यादीवर हे शिकलं. खरं त्यांच्याकडून शिकणं गरजेचं होतं. या निवडणुकीत काय शिकलं नाही शिकलं, पण यादीवर काम करणं हे कसं असतं ना, हे शिवसेनेकडून मला असं वाटतं मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते बऱ्यापैकी शिकले असतील. कार्यकर्त्यांनी कसं असावं, तोंडात साखर असावी, डोक्यावर बर्फ असावं, इतर सगळ्या गोष्टी, हे कार्यकर्ता शिबिर झालं पाहिजे पक्षाचं. हे मी सातत्याने प्रत्येक व्हिडिओ सांगत आलो. मला असं वाटतं हे राष्ट्रवादीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज सोशल मीडिया, मी तुम्हाला सांगतो ना, भाजप असेल, काँग्रेस असेल, इतर लोक ह्यांची सोशल मीडिया भरे, त्यांच्याकडे पैसा, इतर सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्याकडे पण सोशल मीडियासाठी म्हणून बऱ्याच ऑप्शन्स आहेत. जे बरेच माझ्यासारखे सामान्य लोक आहेत, जे कार्यकर्ता नसतात, पक्षाचे पदाधिकारी नसतात, कोणी नसतात, पण तरी पक्षासाठी, मनसेसाठी, राजसाहेबांसाठी, मराठी भाषेसाठी, हे आमच्यासारखे, माझ्यासारखे तरी फुकट काम करणार आहेत. पण तरी पण पक्षाला त्याचा उपयोग करून घ्यायचा नसतो. हा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. आज 1.5-2 वर्ष झालं मी पक्षासाठी व्हिडिओ बनवतो, मराठी माणसासाठी बोलतो. पण पक्षातला एखादा नेत्याने पण मला कधी फोन केला नाही, किंवा पदाधिकाऱ्यांनी पण, की तुझं काम चांगलं चालू आहे. हातावर बोटावर मोजण्या इतके आहेत, त्याचं कौतुक करत असाल ते खरंच चांगले आहेत. मग त्यामध्ये मी कुणाल मांडकर सरांचं मी खरंच आभार मानतो. सोशल मीडियासाठी आपण पक्षासाठी काय करू शकतो, इतर काय गोष्टी आहेत, हे मला असं वाटतं मनसे पक्षाकडून होत नाही अधिकृतरित्या. आज मी तुम्हाला सांगतो, हे छोटे छोटे कार्यकर्ते किंवा माझ्यासारखे लोक असतील, आज मी 1.5-2 वर्षाला पक्षासाठी बोलतोय सगळ्या गोष्टी. बरेच जेव्हा मनसेचे मेळावे असतात, मनसेचे कार्यक्रम असतात, तेव्हा मी जातो. अनेक लोक मला ओळखतात, माझ्याबरोबर फोटोज काढतात, मला बोलतात तुझे व्हिडिओ चांगले असतात, तर कार्यकर्ते बोलतात. पण पदाधिकारी कधीच नाही. म्हणजे ते बघत असतात व्हिडिओज, नेते असतात ते बघत असतात व्हिडिओ, पण कधीच कोणीच बोलत नाही की बाबा रे तू यूट्यूबर आहेस ना, किंवा तू कोण आहेस. मला आठवतं आहे केतन नाईक म्हणून आहेत आणि गजानन काळे साहेब आणि आपले कुणाल मांडकर. हे कुणाल मांडकर तर माझ्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये, चांगले संपर्कात आणि मला आजपर्यंत त्यांनी भरपूर पाठिंबा दिला आहे. बाकी बाहेरचं असं कोणच नाही. आमच्या गोरेगावची टीम तर चांगलीच आहे, पण बाकी असं बाहेरचं मला कोणी दिसलं की स्वतः बोलणारच नाही कधी, की तू तो आहे ना, तोच तू व्हिडिओ बनवतोस नाही. ॲप्रिशिएट करणं असतं ना, ते कधीच मला या मनसे पक्षातून दिसलं नाही, मला जाणवलंच नाही कधी. ह्या सोशल मीडियासाठी असे बरेच माझ्यासारखे लोक आहेत जे मनसे पक्षासाठी फुकट काम करू इच्छितात, पण त्यांना सोबत घेतलं जात नाही, त्यांना ओचूच दिलं जात नाही वर. आजपर्यंत मी स्वतः राजसाहेबांपर्यंत कधीच पोचलो नाही किंवा राजसाहेबांना कधी भेटलो नाही. माझी खरंच कळकळीची विनंती आहे की ह्या गोष्टींसाठी कामं झाले पाहिजे. सोशल मीडियासाठी खास करून कार्यकर्ता शिबिर, इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या पक्षाच्या अंतर्गत विषय असतील, पण सोशल मीडियाची बांधणी ही झाली पाहिजे. जी फुकट पण काही लोक आहेत जे तुमच्यासाठी काम करायला पक्षासाठी तयार आहेत. आजपर्यंत मला पक्षाने कधी वर घेतलं नाही, मलाच कधी पक्षाने कॉन्टॅक्ट केलं नाही, इतर सगळ्या गोष्टी होतात. मग त्यानंतर काय होतं ना, मनामध्ये एक खदखद निर्माण होते की अरे इतकं पक्षासाठी, इतकं मराठी माणसासाठी बोलून पण एखादा पक्ष जर का दखल घेत नसेल तर मी कशाला इथं थांबलोय ना, माझी काही किंमत आहे का नाही. असं वाटतं जिकडे किंमत नाही तिकडे मी थांबलोय. ही सरळ भावना जी आहे ना मित्रांनो माझ्या मनामधली, मी तुम्हाला सांगतो. हे सांगण्यासाठी म्हणून सोशल मीडिया पाहिजे. आपले नेते जे आहेत जे काही लोकांना राजसाहेब बोलून पण देत नाही, तर त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही, काय भूमिका स्पष्ट करता येत नाही. जी भूमिका असते राजसाहेब मांडतात, राजसाहेब बऱ्याच दिवसांनी बोलतात, राजसाहेब कधीतरी पोस्ट करतात आणि त्याच्यामुळे आपले कार्यकर्ते जे असतात ते तुटत जातात. ह्या फॅक्ट गोष्टी आहेत. मला असं वाटतं मी आज लहान तोंडी मोठा घास घेतला, पण आजपर्यंत भरपूर मी सहन केलं मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे आज हे सगळं सांगणं मला गरजेचं वाटलं की मनसे पक्षाची निगेटिव्ह बाजू जी आजपर्यंत ही मला मांडायची होती ती आज मी मांडली. मी सोशल मीडियावर यासाठी मांडली कारण मला राजसाहेबांपर्यंत पोहोचता आलं नाही किंवा पोहोचू दिलं नाही. आणि माझी हीच विनंती असेल कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सगळ्याच मनसेच्या लोकांना की बाबा रे मी आज हे इतर सगळ्या ज्या गोष्टी बोलल्या ते खरंच तुमच्या पण मनातल्या असतील, पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, आणि त्याच गोष्टी मी आज बोललो आहे आणि खरंच मनात राहवलं नाही. कारण मी असं ऐकलं होतं राजसाहेब हे कौतुक करत असतात जे मराठीसाठी बोलतात, जे पक्षासाठी बोलतात. आजपर्यंत कधीच मला बोलवलं नाही, कधीच आजपर्यंत माझे व्हिडिओज एवढे पोचले नसतील राजसाहेबांपर्यंत. मला खरंच अजब वाटतं की इतके व्हिडिओज माझे व्हायरल झाले आहेत, आज एवढे लोक बघतात, पण कधीच नाही आज पक्षाने माझी दखल घेतली किंवा नाही घेतली किंवा इतर गोष्टी काही असतील. पण मी मराठी माणसाचा मुद्दा हा सोडणार नाही. बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनसे पक्षाची बाजू, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्या चुका मी सांगितल्या त्या मनसेच्या होत आहेत का हे पण मला कमेंटमध्ये सांगा. बाकी मला व्हिडिओच्या शेवटी हेच सांगायचं, राजसाहेब जर का लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर मला माफ करा. कारण जे मनामध्ये आजपर्यंत साचून ठेवलं होतं ना ते आज मी बाहेर काढलं आणि ते बाहेर मला काढणं गरजेचं वाटलं. तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही म्हणून या व्हिडिओद्वारे, सोशल मीडियाद्वारे मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल अशी आशा अपेक्षा बाळगतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.